नेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नेर तहसील कार्यालयासमोर बसून सत्याग्रह केला। सप्टेंबर महिन्यात मंजूर केलेल्या 3 कृषी कायद्या देशभरात लागू केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे या कायद्यामुळे शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा हा काळा कायदा फक्त अडाणी अंबानी यासारख्या उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी असल्याचे म्हणणे आहे। उचललेले पाऊल हाणून पाडण्याकरता दिल्लीच्या धर्तीवर देशात ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चे, सत्याग्रह, चक्काजाम करून शेतकरी आपल्या भावना व्यक्त करीत आहे। या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून नेर तालुक्यातील शेतकरी नेर तहसील कार्यालयासमोर सोमवारला सकाळी 11 वाजल्यापासून सत्याग्रहाला बसलेत। यावेळी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। हा सत्याग्रह शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात आला। तहसील कार्यालयासमोर बसून करण्यात आलेल्या सत्याग्रहाला कुठलेही गालबोट लागणार नाही यासाठी आयोजकांनी व्यवस्थित नियोजन केले। हा सत्याग्रह कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात किंवा शासनाच्या विरोधात नसून शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मागण्याकरिता आहे, असे आयोजक म्हणाले। देशभरातील बाजार समिती बंद करून व्यापारी हिताचे धोरण केंद्र सरकारने अवलंबिल्यामुळे शेतकरी हा भविष्यात तरी अडचणीत येऊ शकतो। बाजार समिती जर बंद झाली तर नाईलाजास्तव शेतकऱ्यांना शेतातील माल हा व्यापाऱ्यांनाच विकावा लागेल। त्यामुळे व्यापारीही हा शेतकऱ्यांची अडवणूक का म्हणून करणार नाही, म्हणून हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी दिल्लीसह इतर ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। तहसील कार्यालयासमोर बसून करण्यात आलेल्या सत्याग्रहास शेतकरी न्याय हक्क समिती आणि तालुक्यातील विदर्भ शेतकरी विकास समिती, युवा शेतकरी संघर्ष समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भारत कृषक समाज, मौलाना आझाद विचार मंच, युवा संघटना, बिरसा क्रांती दल आणि अन्य संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी निखिल जैद, सुभाष भोयर, पिटू खोडे पाटील, गोपाल चव्हाण, सागर गुल्हाने, राहुल मिसळे, सुनील खाडे, बाळासाहेब गावंडे, नाजुकराव धादे, नूरखा पठाण, राजेश दोटे, अनिल चव्हाण इत्यादी सत्याग्रहात सहभागी होते। सत्याग्रहस्थळी नेर पोलीस स्टेशनचे प्रदीप खडसे, राजू चौधरी, नारायण रोणे, मंगेशकर जगताप, साहेबराव धनवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।